उष्णता ज्याने निर्माण केली, वाढवली, पचवली, तितका तो सिद्ध. भगवान महावीरांनी दोन प्रकारचे तप सांगितले. एक बाह्य तप, एक अभ्यंकर तप. ज्याच्यावर जसं आपल्या याच्यात आलंय ते बाह्य आणि आत कशात आलंय? पवित्रता. बाह्य तप आणि अभ्यंतर तप. आता तपामध्ये मी सगळंच घातलंय, महावीरांनी सगळंच घातलंय, शब्द वेगळे दिलेत. बाह्य तपामध्ये त्यांनी उपवास, अल्पभोजन, म्हणून जैन लोक उपवास करतात पहा, पण एकदम निराकार, पाणी नाही प्यायचं. शरीरातले इंद्रिय एकदम नाही हे करू शकत, सवय पाहिजे. आपण हळुवार चालवतो, आपणही उपवास करणार आहोत हळुवार, का सायन्स आपल्या मागे आहे. म्हणून फारसे फायदे दिसत नाहीत. क्रश होऊन जातात ती माणसं, क्रश होऊन जातात. तो भाग नको. पण बाह्य तप, बाह्य तपामध्ये उपवास सांगितला आहे. उपवास, उपवासाचा अर्थ काय? उप म्हणजे जवळ जाणे, वास म्हणजे जवळ जाऊन निवास करणे, थांबणे. कोणाच्या जवळ? जीवाने परमात्म्याच्या जवळ जाणे, प्राणाने आत्म्याच्या जवळ जाणे, त्याला उपवास म्हणतात. उपवासाला श्रेष्ठ नाही म्हटलंय. जी स्थिती उपवासाने येणार आहे त्याला श्रेष्ठ म्हटलंय, लक्षात घ्या. आणि इथे गोची झाली, सगळ्या धर्मांच्या गोच्या झाल्या. उपवास केला की संपला की कारमधून, त्या गाडीमधून त्यांचं डमडम 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 मिरवणूक चालते. काय केलं बाबा? रिझल्ट काय आहे? उलट खंगून गेलेलं शरीर रिझल्ट आहे. उपवास घडला का? इंद्रियांची रसद तोडली म्हणजे उपवास का? इंद्रियांना खायला दिलं नाही, त्यांना मारलं म्हणजे तुमचं आत्म्याचं मिलन झालं, प्राणाचं, हे खोट आहे. विज्ञान समजलं पाहिजे त्याच्या त्या उपवासामध्ये. आपल्याकडे उपवास आहेत 15 दिवसाचे, 8 दिवसाचे, सगळ्या धर्मात उपवास आहेत. पण उपवासाचं मेन सायन्स गेलं. मग पहिल्या दिवशी माणसं इतकं खातात, हे उद्या एकादशी, गुरुवार आहे, गुरुवार आठवण देते बायको. असं आहे का? 2 जिथं हाणायच्या चपात्या तिथे 4. असं तुंबलं पाहिजे की भूकच लागली नाही पाहिजे. मग आपण सकाळी त्यांना भेटायचं का? तुम दुपारी? आपण एकदा निर्णय केला की नाही आपल्याला भूकच लागत नाही. त्यांना वाटतं काय संत आहेत हे, कारण इतकं खाल्लेलं असतं ते अपचन होईपर्यंत त्याला भूक कशी लागणार दुसऱ्या दिवशी? बरं, उपवासाचं संध्याकाळपर्यंत भूक लागत नाही, ज्यावेळेस लागली तर पुन्हा फराळ. शेंगदाण्यापासून ते साबुदाण्यापर्यंत, भगरीपासून ते उसळीपर्यंत, कुठून आलंय मला माहीत नाही. आजकाल तर पदार्थ निघालेत, डोसा, त्याची इडली, साबुदाण्याची, सगळे पदार्थ झण हाणल्या जातं. आणि नंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी पारणं फेडायचं म्हणून जोरात खाल्ल्या जातं. उपवास गेला, एकादशी संपली. एकादशी एकोदशः. एकादशी म्हणजे काय? 10 इंद्रिय आणि 11वं मन, याला एकोदशः म्हणजे. दश म्हणजे 10 इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 1 मन, यांना उपवास घडला पाहिजे. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय, आणि हे जवळ जाऊन बसले पाहिजेत. यांच्या सगळ्या रसद बंद पाहिजे. म्हणजे एकादशी करायची त्या दिवशी अखंड
निदान 12 तास साधना, 24 तास साधना तुमची पाहिजे, तर एकादशीचं फळ आहे. काही खायचं नाही, बसलेत. निदान 15 दिवसाला एकदा 24 तास बसा अशी आज्ञा आहे ती. उपवास करा. सगळ्यात चांगला उपवास श्रेष्ठ कोणाचा म्हटलाय? कुठल्या राजाचा? अंबरीश. करेक्ट. दुसऱ्याला का नाही म्हटलं? तुम्हाला का नाही म्हटलं? तुमचे नाव गिनीज बुकमध्ये यायला पाहिजेत. कळंबरकरचं तर आधी यायला पाहिजे. का इतरांनी उपवास केले नव्हते का? अंबरीशच का? काय उपवास? म्हणून अखंड 15 दिवसातून एकदा रोज काही तास, कमीत कमी 3 तास, 15 दिवसात 24 तास असं म्हटलंय. एकादशी मनाला देखील उपवास घडला पाहिजे. म्हणजे मनाला विचार जर तुम्ही चालला व्यवहारातला, उपवास नाही. मन बाहेर आलं, उपवास नाही. बाह्यातकारी गेलं, उपवास नाही. मन पाहू लागलं, डोळ्यामधून तुम्ही पाहू लागले, उपवास नाही. वाचेमधून बोलू लागले व्यवहारामध्ये, उपवास नाही. फक्त काय अन्न खाणं तुम्ही बंद केलं एवढंच. तर काही लोक निर्जळा करतात, काही लोक खात नाहीत. मग ते तरी उपवास केला का? नाही. कारण इंद्रिया उपवासी आहेत का? नाही. विचाराकडे, इंद्रियांकडे त्यांची धाव असते, विषयांकडे त्यांची धाव असते इंद्रियांची. मग एकादशी दिवशी पिक्चर पाहायला गेलो, उपवास. डोळ्यांनी विषय सेवन केलं, हाताने स्पर्श सहन केला, सेवन केला, जिभेनी मनाने विषयांचा स्पर्श केला जाऊन उपवास नाही घडला. उपवास आत्म्याजवळ सगळ्यांनी जाऊन बसलं पाहिजे. म्हणून सगळं बंद पाहिजे. तुला प्राण तत्वतः बाहेर निघोनेदी सर्वथा. नाथ भागवत. तुला प्राण तत्वतः. उपवास कशाला म्हणतात आणि एकादशी कशाला म्हणते? नाथ भागवत सांगते, तुला प्राण तत्वतः बाहेर निघोनेदी सर्वथा. प्राण बाहेर किती मार्गातून जातो? नाथ भागवत सांगते 9-10 मार्गातनं, 9 इंद्रियातनं. 9 दरवाजे आहेत. म्हणून काही काही गाण्यामध्ये आलेत, मला वाटतं ब्रह्म 9 द्वार आहेत. 9 द्वारातून प्राण बाहेर येतो. 2 डोळे पाहायला लागलो की प्राण बाहेर आला की नाही? तोंडातून बाहेर येतो, गुदातून बाहेर येतो, नाकातून बाहेर येतो. हे 9 द्वार. 2 नाकपुड्या, 2 गुदद्वार, 2 डोळे, 2 कान, ह्याच्यातनं बाहेर येतो. ह्या 9 इंद्रियामधून प्राण बाहेर येऊ नये तत्वतः, म्हणजे थोडाही. तुला प्राण तत्वता. तत्वता म्हणजे कार्बन डायऑक्साईडमुळे एखाद्या वेळेस नाकातून तो बाहेर येईल. तत्वतः म्हणजे प्राण तत्व बाहेर येऊ नये. कार्बन डायऑक्साईड आलं तर चालेल. तुला प्राण तत्वतः बाहेर निघोनेधी सर्वथा. कुठल्याही इंद्रियामधून. म्हणजे तुम्हाला डोळे झाक करावी लागेल की नाही? 24 तास. मग आम्ही लॅट्रिनला कधी जाऊन या तरी चालतं. आपण काही तास कमी करून टाकू. बाहेर निघोनेदी सर्वता झाली प्राणापान समता न धरिता धारणा. झाली प्राणापान समता. कुठे समता होते? वरचा प्राण वर जातो सगळ्या इंद्रियामधून बंद केल्यानंतर. ह्या ठिकाणी नासिक आहे. नासिक, आपलं नाशिक तिथं, आणि आपल्या जवळचं नाशिक हे आहे. नाशिक इथे त्र्यंबकेश्वर आहे. नाशिकमधून जायचं, पुढे गेले की इथे त्र्यंबकेश्वर आहे.
पुढे हरिद्वार लागतं. हे हरिद्वार आहे. इथे ऋषिकेश आहे, पुढे बद्रीनारायण आहे. हरिद्वार हे हरीचं द्वार आहे. नाक हे नाशिक आहे. काय म्हणलं? झाली प्राणापान समता. वरचा प्राण वरून आला पाहिजे, वरचा अपान खालून जाणारा प्राण वर गेला पाहिजे. समता ह्या इथे घडते. न धरिता धारण, धारणेचा संबंध नाही. याला म्हणतात एकादशी. काय फराळाला महत्त्व देण्यात आलंय. फराळ केला का? फराळ. आणि जेवणावाल्याने आमच्या मांडीला मांडी लावायची नाही. आणि नका लावणं, त्यांना दूरच लोटा. अशी एकादशी बाप्पासाहेबांनी कधी एकादशी केली नाही अशी. ते म्हणाले एकादशी साधना करा. एकोदशा उपवास असेच करायचे. व्रतवैकल्य असेच आहेत. जैनांनी हळूहळू उपवास करायचा. आणि 40 दिवस बसलेले आहेत, 30 दिवस बसलेले आहेत. म्हणजे लगेच बसायचं असं नाही आहे. एखाद्या वेळेस जावं लागेल वर, जर अपात्र शरीर असेल तर. नाही तर बोलोरामभाई न्यायचे तसेच उचलून. हळूवार जायचं. सवय लागली पाहिजे. नाही तर बसले एकदम. अरे एकदम बसले तर 3 तासानंतर वाकडे होऊन पडाल. 20च मिनिटात नेवाशाला एक जण वाकडं झालं. 20च मिनिटात. ही आपली स्थिती. दगडासारखे शरीर झाले की अरे बापरे काय व्हावं. बाकीचे परेशान. तर काय म्हणलं, काय चाललं होतं? एकादशी. बाह्य तपामध्ये उपवास येतो महावीरांच्या. म्हणून उपवास म्हणजे निदान तुम्ही आहारावर ते कंट्रोल सुरुवातीला झालं पाहिजे. सवय केली पाहिजे. चरवण तर्पण करता करता शेंगदाण्यावर राहता आलं पाहिजे. एका शेंगदाण्यावर परत आलं पाहिजे. उपवास. आणि मग तुम्ही उपवासाकडे वळलं पाहिजे. आपण किती हळुवार नेतो आणि प्रकृती पाहून नेतो प्रत्येकाची. प्रत्येकाला एक गणित नाही आहे. अल्पभोजन. अल्पभोजन का म्हटलंय? चावून खाणं त्या काळातली संकल्पना नाही म्हणून अल्पभोजन म्हटलंय. म्हणून चांगल्या चांगल्या लोकांना दणका बसला. गौतम बुद्धांनाही दणका बसला चरवंतर्पण नसल्यामुळे. आता तो विषय घेत नाही. आणि शेवटच्या क्षणाला महावीरांनाही बसला. 6 महिने डिसेंट्री होती. कुठेतरी आहारातली गडबड आहे. सेन्सिटिव्ह इंद्रिय होतात. हे सायन्स माहिती नसावं. सगळं सायन्स पाहिजे हो, सायन्स पाहिजे. सायन्स सोडून भोळ्या श्रद्धा, भोळं अध्यात्म माणसाला खपवतं. ते तर प्रचंड शक्तींचे स्वामी होते. त्यांनाही सायन्सचा दृष्टिकोनचा जर अभाव असेल तर त्यांनाही खाल्लं. आपण तर किड्यासारखे समाप्त होत. उपवास, अल्पभोजन. मग निदान त्यांनी अल्पभोजन म्हटलंय. आणि आपणही सांगतो नाही जुळत ना, मग निदान कमी तर खा. अल्प. म्हणून जैनांनी एवढंच असं म्हटलंय. काय? कशात खायचं? ओंजळभर. पुन्हा घ्यायचं नाही. म्हणजे अल्पभोजन तेवढ्याच संतुष्ट मानलं पाहिजे. तेवढ्यातच संपलं पाहिजे. आजीविकाचे नियम. पण त्याला पुण्याचा मुलामा नाही बरं का. अल्पभोजन करतोय आणि उपवास करतोय म्हणजे तो पुण्यवान, बरोबर नाही. लोकांनी कर्मकांडांच्या प्रयोगाला एवढं महत्त्व दिलं की पूर्ण धर्म कर्मकांडात नेऊन ठेवला. आणि याच्या पलीकडे काही नाही म्हटलं. अरे ते कर्मकांड हे साधा प्रयोग आहे. त्याचा रिझल्ट काय ते सांगा. उपवासाचा तुमचा रिझल्ट काय?
40 दिवस उपवास करणारा पुन्हा तसाची तसा बेडोल शरीर घेऊन तुम्हाला फिरताना दिसतो. उरळी कांचनहून उपवास करून आलेले पुन्हा बेडोल शरीर तसंच होऊन बसतं काही दिवसानंतर. रिझल्ट सांगा मला काय झाला. रिझल्ट महत्वाचा आहे. म्हणून अल्पभोजन, आजीविकाचे नियम, काही नियमावली. जीविका जर करायची असेल त्याचे काही नियम आहेत. त्यालाही महावीरांनी तप म्हटलं. रसत्याग, महावीरांनी दिलेलं सगळं हे सर्वसाधारण माणसाला आजच्या कामी आहे असं समजू नका. हा दमन मार्ग आहे. पण महावीरांचा हा दमन मार्ग त्यांच्यासाठी नव्हता, कारण त्यांनी सगळे सुख उपभोगले. महाराज होते, राजकुमार होते, राजराणी होती, मुलगा झाला, सगळ्या सुखांचा रस घेतला, आस्वाद घेतला आणि त्यानंतर ठरवलं याच्यात मजा नाही आणि निघून गेले. पण त्यांनी लोकांसाठी सांगितलं रसत्याग. त्यांनी सांगितलं की नंतरच्या लोकांनी रसत्याग स्वतःहून करायचा का. कसं आहे, मी म्हणून म्हटलं दमन मार्ग आणि शमन मार्ग. सध्याच्या काळात मानवी प्रवृत्ती दमन मार्गाची नाही. माकड समोर येऊ देऊ नका म्हणलं लाल तोंडाचं की ते आधी येऊन उभा राहील. हे पोरांनो, आज एकादशी आहे, खाऊ नका म्हटल्यानंतर माझं असंच व्हायचं. लहानपणी वारकरी संप्रदायाचं घर म्हणे एकादशी केलीच पाहिजे. आजी आम्ही सगळी एकादशी आम्ही करीत होतो आणि संध्याकाळी मला दशमीचीच लहर यायची. म्हणलं आपला बापाचा लाग नाही आता असं राहणं. नको म्हणलं तिथं हाटकून ते मन जातं. आणि नेहमी असेल त्यावेळेस नाही खाणार तुम्ही. एकादशीच्या दिवशी जा आणि गरम गरम जलेबी आणि भजे जर एखाद्या स्टॉलवर असतील, थोडा वेळ माणूस उभा राहतो, एरवी पाहणार नाही, हे घाण कसा धूर उडायलाय, काय धूळ उडायली त्याच्यावर बसली छट आणि असं पाहत बसतो. हा दमन मार्ग आहे. इच्छा गेलेली नाहीये पण बळजबरी म्हणतात खाऊ नये म्हणून खात नाही. हा दमन मार्ग आहे. रसत्याग, आंबे खायचे नाहीत का, विकार वाढतात. भीता कशाला. रसत्याग, चव संपली पाहिजे म्हणून फार तिखट नाही, फार गोड नाही, फार तुरट नाही. त्याच्यामुळे विज्ञान गेलं. आंबटही पाहिजे, तुरटही पाहिजे, तिखटही पाहिजे, सगळे चव पाहिजे. अध्यात्माकडे नॅचरली गोड झालं पाहिजे. काल जसं मी म्हटलं की तिखट खाल्ल्यानंतर गोड होणं हे सामर्थ्य पाहिजे. लाळेमध्ये सगळं गोड होतं आणि तुम्ही रसत्याग केल्यानंतर त्या शरीराला ते कार्बोहायड्रेट्स, ते प्रोटीन मिळत नाही म्हणून खंगून गेलेले शरीर जैन साधूंचे असतात. सायन्स पुरतंच सांगतो. म्हणून विज्ञानाच्या नियमानेच चाललं पाहिजे. आता तो काळ नाहीच आहे. कसे तुम्ही खाणार सांगा. म्हणून दमन नाही, रसत्याग म्हटल्यानंतर तुम्हाला ते मग हे होईल. म्हटलं ना, माझी बहीण फुलवंता, मी कॉलेजला अभ्यास करत असताना पेढे आणून ठेवले. मी म्हणलं आज उद्या सकाळी आपण पेढे खाऊ, ते असे ठेवले. मी अभ्यास करतो, ती रात्री 2ला, शेवटी मी झोपलो आणि ती 2 वाजता मला उठवलं. का तर म्हणे मला पेढे खाऊच वाटायले, झोपच येईना, मला खाऊन टाके एकदाच. तिनं पूर्ण खाल्लं, मग झोप आली. नको म्हणल्यानंतर हाटकून माणसाची वासना वाहते. उद्या खायचं का नाही, पोराला तुम्ही गोळ्या द्या आणि त्यांना सांगा तुम्ही खाऊ नका. ते तुमच्या पुढं फक्त पाहतात, इकडे तिकडे नजर कधी जाते की लगेच खाऊ नका म्हटले ना. येऊ नका बैठकीत म्हटले की हाटकून का येऊ नका म्हटले, जाऊन पाहते.
मानवी मन इतकं विचित्र आहे की दमन मार्ग त्याला सहन होत नाही मानवी मनाला. म्हणून महावीरांनी सांगितलेला दमन मार्ग आणि आपल्याही ऋषीमुनींनी सांगितलेला दमन मार्ग उपयोगी आता नाही. बायको करू नका, बायको समोर येणार, हा करणार. ब्रह्मचारी राहा, अरे राहा म्हणल्याने विकार संपले का त्याच्या जीवनातले? नाही, कुठेतरी घसरतात ही माणसं. आणि दमन केल्यामुळे मन प्रसन्नच राहत नाही. लक्षात घ्या, मनाला प्रसन्न करण्याकरिता दमन मार्ग योग्य नाही. शमन मार्ग, संयमित उपभोग, संयमित पदार्थांचा उपयोग, हा शमन मार्ग. करू द्या त्याला बायको, ब्रह्मचारी ठेवू नका, पण बायकोशी व्यवहार करताना संयम असला पाहिजे हे शिकवा. उपभोगावर नियंत्रण आणि संयम. म्हणून रसत्याग एकदम नाही. आपल्याकडे रसत्याग इंद्रियांनी करावा, इंद्रियांनी सोडावं खाणं. 102 डिग्री ताप आल्यानंतर इंद्रिय सोडतात का नाही खाणं? डॉक्टर म्हणतात खा, गोळ्या आहेत बरं का माझ्या भारीच्या, खा. तो म्हणतो माझं जात नाही. इंद्रियांनी सोडलंय, त्याला म्हणतात रसत्याग. रसत्याग इंद्रियांनी सोडलं पाहिजे. म्हणून तपश्चर्येच्या अंतिम भागामध्ये रसत्याग आपोआप होतो. किंवा खाल्लं तरी त्याला काही वाटत नाही, नाही खाल्लं तरी वाटत नाही. जसा मसाला डोसा खायला नक्षत्रवाडीहून सायकलवर डबल सीट मी 9-10 किलोमीटर गेलो, 9-10 किलोमीटर आम्ही दोघं आलो तर आठवड्याने मी. पण आता डोसा खायला जातोच असं नाही. कोणी बसलो तर खाल्ला, मुद्दाम होऊन घेऊन डोसा खात बसलो असं झालं नाही. हा रसत्याग आहे. लक्षात घ्या, मी भेटलं काय नाही काय काही वाटत नाही. रसत्याग इंद्रियांनी सोडणं. पण हा रसत्याग बाह्यकारी रसत्याग म्हणजे तुम्हाला असुसलेले तुम्ही नसावे, हेच करा असंच झालं पाहिजे. हे शरीर भावना सती इंद्रिये विषय विसरती तेथे सोहम भाव प्रतिती प्रगट होय. जेथ काय हे शरीर भाव नासती, शरीर भाव नासती, ह्याला रसत्याग म्हणतात. आता हा रसत्याग झाला पाहिजे. जो रसनेचा अंकिला, इथे रसत्याग सर्वसाधारण माणसाला एवढाच अर्थ घ्या महावीरांनी सांगितलेला की आलूबोंडा आपल्याला मिळाला पाहिजे. माहीत नाही, मला आलूबोंडा आज मिळाला पाहिजे, मला गुलाबजामू मिळाला पाहिजे. जो रसनेचा अंकिला मग सवेची निद्रे विकिला, तो नाही येथ मणितला अधिकारिया. सारखं खाय 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 पदार्थाकडे पाहतच बसतो. असं नाही, खाऊच वाटतं काही. म्हणून असे पोरही पुढे सरकत नाहीत. म्हणून त्याची जीभ आणि खाणं पाहिलं पाहिजे, हा आपल्याकडे फिट आहे का नाही. दिनेश फरकणकडचे बरेच मित्र दिसतात, कारण काजून बदामच घेऊन फिरतो तो. मी नेहमी पाहतो त्याच्या भोवती सगळे असतात. मग तो हळूच एखादी मुठ्ठी काढीत असेल, घे. जो रसनेचा अंकिला मग सवेची निद्रे विकिला, तो नाही येथ मणितला अधिकारिया. याला रसत्याग. नंतर सर्दी गरमी, सर्दी गरमी हे सहन केलं पाहिजे. त्याचा अर्थ असा केला
की जैन साधूंनी काहीच कपडे न घालता बनबन करीत फिरावं. नाही सण होतो आताच्या काळात. संपवू नये माणसाला. साधक अवस्थेमध्ये सर्दी गरमी सहन करण्याकरिता प्रयत्न करावे लागतात, म्हणून आम्ही साधनेमध्ये केले. बरं, उन्हामध्ये आम्ही चालत गेलो आणि पावसाळ्याच्या याच्यात नक्षत्र आपल्या आळंदीला गारांच्या पावसात पाठवून आम्ही वाळून घेतलं. तप पाहण्याकरिता टेस्ट आहे ती. आणि शरीर सहन करतं का सर्दी आणि गरमी हे पाहिलं जातं. लवंग खाल्ली की गरमी, इलायची खाल्ली की सर्दी. का हो सर्दी का झाली? ते इलायची खाल्ली. एक म्हणतो तू तर खाल्ली, मी तर पाहिलं फक्त की सर्दी झाली. काय हे शरीर आहेत. म्हणून सर्दी गरमी सहन झाली पाहिजे. चंद्रशेखर गाडगीळ माझा भाऊ जगदीश गेला असताना थंडीचे दिवस, नोव्हेंबर, 17 नोव्हेंबर नंतर 12 दिवसानंतर आला. जवळपास 28, 29, 30 आणि गच्चीवर आमच्या दोघंही बनेन वर होतो. स्वेटर मी घातलं नाही, त्याने घातलं नाही. रात्रभर बसून होतो गप्पा मारत. हुडहुडी भरते का स्वेटर, त्याच्यावर एक स्वेटर, त्याच्यावर पुन्हा मफलर, त्याच्यावर पुन्हा कपडा, त्याच्यावर 2 ब्लँकेट आणि फक्त तोंड असं, डोळे असे उघडे, असं घोंगडं घेऊन. असं नाही. हे पाहिलं पाहिजे किती सहन होतं. आपल्याकडे थोडी तिथं आळंदीला साधना केली की शिंका यायला लागतात. काहींना दुसऱ्या दिवशी सर्दी होते, काहींना एवढं टावेल घेतात. स्थिर आसन, महावीरांनी सांगितलं स्थिर आसन झालं पाहिजे. स्थिर आसन म्हणजे मांडी तुमची सुटू नये. निदान 2-3 तास. हे तप आहे. म्हणजे तुमचे इंद्रिय अशी वाकले पाहिजेत, असं तापवलं पाहिजे की त्यांनी सहन केलं पाहिजे. याला महावीरांनी तपच म्हटलंय. उपवास, अल्पभोजन, आजीविकाचे नियम, रसत्याग, सर्दी गरमी सहन करणे आणि स्थिर आसन, हे 6 बाह्य तप आहेत. आता अभ्यंतर तप हे महावीरांचं दुसरं आहे. अभ्यंतर तप नंबर 1 प्रायश्चित्य. आता प्रायश्चित्यावर मी 2 तासाची कॅसेट केलेली आहे. प्रायश्चित्य कशाला म्हणतात? जैन धर्मातल्या लोकांनी प्रायश्चितचा अर्थ स्वारी असा केलाय. आम्ही जे काही गुन्हे केले, वर्षभर गुन्हे करायचे 364 दिवस, आणि एक 65वा दिवस असा आणायचा आणि ते 1 तासात फिरायचं. किंवा कोणी भेटलं खमा खमा म्हणजे स्वारी. तो म्हणतो पहिले घेऊन लात मारी, म्हणजे कबूल आहे की आम्ही गुन्हे केले, आणि स्वारी स्वारी म्हटलं की सगळं जळालं. असं प्रायश्चितचा अर्थ नाही. तो अर्थ आहे पश्चाताप. पश्चाताप आणि प्रायश्चित्तमध्ये फरक आहे. पश्चाताप म्हणजे आम्ही जे काही गुन्हे केले त्याचा आम्हाला पश्चाताप व्हायला. प्रायश्चित्त म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ बॉडी. पूर्ण तुम्ही बदललं पाहिजे. पहिले तुम्ही मेले पाहिजेत. इलायचीला पाहिल्यानंतर सर्दी होणं आणि लवंग खाल्ल्यानंतर गरमी होणं, बाहेर गेलं की अलर्जी होणं, हा सगळा देह बदलला पाहिजे, मन बदललं पाहिजे. म्हणून गौतम बुद्धांचं उदाहरण सांगतो. भगवान गौतम बुद्ध ज्यावेळेस पूर्ण झाल्यानंतर आपल्या बायकोकडे यशोधरेकडे आले, ती काय बोलली ते बोलली, ती आता घेत नाही, आणि राजदरबारात आले. राजदरबारात आल्यानंतर वडील सिद्धोधन
म्हातारे झाले होते आणि पाहिलं तर एक साधू आपल्या समोर आलेला आहे, पण अंदाजाने ओळखलं की आपला पुत्र असावा. मग चौकशी केल्यानंतर म्हणले हो, हे आपले पुत्रच आहेत. काय बापाला राग आला, तळपायाची आग मस्तकाला गेली. राजगादी आता दुसऱ्याला द्यायची, घराण्याची सोडून, म्हणून शिव्या द्यायला सुरुवात केली. मूर्ख कुठला, बेवकूफ कुठला, जोगड्या कुठला, इथं आलास, सत्यानाश केला. अरे पुढं तुम्ही पाहिलं, पुढे काय मला माहीत नाही, अशा खूप शिव्या दिल्या ठेवणीतल्या. गौतम बुद्ध शांत मुद्रेनी, प्रसन्न मुद्रेनी ऐकतात. बापाने खूप शिव्या दिल्यानंतर पाहिलं हे बोलतही नाही, बहिरं तर नाही झालं. तर म्हणे ए बहिऱ्या, बहिरा झालास का काय, ऐकू येत नाही? तरी ते शांत आहे. त्यानंतर ते सगळं संपल्यानंतर म्हणले, ते म्हणजे तुला काहीच वाटलं नाही, तुला सगळं समजलं मी काय बोललो? म्हणले समजलं. मग काय बोललो तुला काहीच वाटलं नाही? काय वाटणार म्हणले? तू माझा पुत्र आहेस ना? म्हणले होतो. म्हणले म्हणजे? म्हणले ज्याला तुम्ही बोलले तो मी नाही, आणि जो मी आहे त्याला तुम्ही बोलले नाहीत. लक्षात घ्या हे वाक्य. प्रायश्चित्य कशाला म्हणतात? ज्याला तुम्ही बोलले तो सिद्धार्थ केव्हाच मेला, तुमचा मुलगा. आणि जो मी आता गौतम बुद्ध म्हणून समोर आलेलो आहे, तुम्ही कोणाला बोलले? त्यावेळेसच्या सिद्धार्थला. मग त्या स्वभावाचा माणूस, त्या शरीराचा माणूस, त्या प्रकृतीचा माणूस, त्या विचारांचा माणूस, तो राजकुमार असलेला माणूस मी मेलो. आणि आता जो मी आहे त्याला तुम्ही बोलले नाहीत. ज्याला बोलले तो मी नाही, आणि जो मी आहे त्याला तुम्ही बोलले नाहीत. मला वाईट कसं वाढायचं? याला म्हणतात प्रायश्चित्य. फुल ट्रान्सफॉर्मेशन, पूर्ण बदल. वाल्मिक आधी कोळी होते, त्यावेळेस 7 रांजण पापाचे भरले आणि नंतर वाल्मिक ऋषी झाले. आता वाल्या कोळी तुम्ही म्हणणार का? तो मेला, वाल्या कोळी मेला, जन्म झाला वाल्मिक ऋषींचा. दॅट इज ट्रान्सफॉर्मेशन. हे कशानं होतं? तपानी होतं. म्हणून महावीरांनी याला आंतरतप म्हटलंय. अभ्यंतर तप म्हणजे आंतरतप. त्याच्यामध्ये हे प्रायश्चित्य येतं, पूर्ण बदल, होल ट्रान्सफॉर्मेशन, फुल ट्रान्सफॉर्मेशन. देह होय सोनियाचे, सोन्यासारखा देह झालेला आहे, पूर्ण बदल झाला आहे, पूर्ण मन बदललं आहे, सगळं बदललं आहे. नो आसक्ती, नो प्रीती, काहीच नाही. नंबर 2 ध्यान. ध्यानामधून देखील जो ताप निर्माण होतो. प्रायश्चित्त केव्हा होतं? ट्रान्सफॉर्मेशन पूर्ण बॉडी, त्याचे सेल, माइंड, बुद्धी कधी बदलते? तपामधून. म्हणून साधना खूप केली पाहिजे. अभ्यंतर तप म्हणजे प्राणांची स्थिरता अखंडपणे, प्राणात जाणे, ऊर्ध्वगती, हे अभ्यंतर तपामध्ये येतं. त्याच्यामध्ये पूर्ण बॉडी बदलते. प्रायश्चित्य. नंबर 2 ध्यान, अखंड ध्यान लागतं. म्हणजे बाह्य विषयात ध्यान नाही, आता अंतर्मनामध्ये ध्यान, बस आत्म्याकडे फक्त ध्यान आहे. सेवा करू वाटते. सेवा कोणाची? एक रोग्यांची, एक आजारी म्हणजे आजारी माणसांची रोग्याची सेवा, किंवा गुरूंची सेवा, किंवा वाढ वडीलधाऱ्या मंडळीची सेवा, किंवा लहान पोरांची सेवा. 4 सेवा आहेत खऱ्या. गुरुसेवा किंवा संत सेवा एक. नंबर 2 रोग्यांची सेवा. नंबर 3 लहान मुलांची सेवा, ते त्यांना करू शकत नाही, ते त्यांचं स्वतःचं. आणि नंबर 4
वडीलधाऱ्यांची सेवा, जे बुजुर्ग आहे, बुजुर्ग गुरूंची सेवा केलीच पाहिजे. ते आपण पाहिलं, खूप बोललो आहे त्याच्यावर, आता काही जास्त बोलणार नाही. तुकारामाने खंत होती की मी गुरूंची सेवा करू शकलो नाही, आणि मोदीजी महाराजांनाही नक्की असेल, कारण दोघांना गुरु, एकाला स्वप्नात आणि एकाला प्रत्यक्ष, पुन्हा भेट नाही. मग तुकारामांनी खंत व्यक्त केली, कोणती? भोजन मागती तुप पाव शेर, पडीला विसर स्वप्ना माझी. गुरुला म्हणाले स्वप्नामध्ये, मी दक्षिणा काय देऊ? सापडली वाट जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाणा ठेविला कर. अभंग आहे तो, सत्य गुरु राये कृपा मज केली. सत्य सांगतो, गुरुनी माझ्यावर कृपा केली. परी नाही घडली सेवा काही, खंत व्यक्त केली. सत्य गुरु राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. सगळ्या रूपात, अन्न धान्य पैसा, सगळ्या रूपात सेवा. सेवा म्हणजे पाय दाबणेच म्हणजे नाही, उभा राहिले बोकांडीवर गुरुच्या, दबलग नाही मुंडकं, असं नाही सेवा. सत्य सत्य गुरु राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. सापडली वाट जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाणा ठेविला कर. भोजन मागती तुप पाव शेर. काय गुरु, दक्षिणा काय देऊ? म्हणले पावशेर तूप, तेही देऊ शकलो नाही. म्हणले स्वप्नात का असे ना दिलं असतं. केला अंगीकार तुका म्हणे, आणि माझा अंगीकार केला, पण तुपही देऊ शकलो नाही. काय म्हटलं? सेवा, मग गुरुसेवा. त्याच्यानंतर भाग्य लागतं की गुरु समक्ष किती दिवस असतात आणि ते सेवा घेतात. नंबर 2 मध्ये रुग्णसेवा. रुग्णसेवेमध्ये काय येतं? हे पहा, रुग्णसेवेमध्ये रमण महर्षी फार मोठे संत, दक्षिणमध्ये झालेले, अशात अरविंदांच्या समकक्ष. आणि कधीतरी कोणाकडे 1 सेकंद पाहिजे, 2 सेकंद पाहिजे, त्याच्यात लोक धन्य व्हायचे आणि तप करत बसायचे, बोलायचे कमी. आणि एकदा उठून वर माळावर निघून चालले, म्हणजे डोंगरावर. शिष्याला वाटलं काय करतात आपले गुरु, लोकांनाही वाटलं काय करतात, आणि रोज जायचे आणि 5-6 तासानंतर परत यायचे. मग सगळ्यांनी विचारलं, स्वामीजी रमण महर्षींना विचारलं, तुम्ही कुठे जाता? म्हणजे देव पाहायला. आता काही होते टगे, म्हणजे आपणही पाहू देव, यांना दिसेल तर आपणही पाहू. पण हे गेले, हे झोपडीत घुसले, हे बाहेर उभे राहिले, पाहू देव कसा प्रगटतो. एक हा पेशंट होता महारोग्याचा, ज्याला जखमा झाल्या होत्या, पस बाहेर येत होता, किडे पडले होते, त्या जखमा रमण महर्षी साफ करत होते. कारण अशांना कोणीच हात लावत नाही, डॉक्टरही हात लावित नाहीत. जसं आम्रपालीच्या जीवनात घडलं, तर तसंच यांच्या जीवनात घडलं. बोधिसत्वावर फिदा झाली, आणि ते म्हणे मी येणार नाही. ती म्हणे मला मग तुम्ही दीक्षा द्या. ते म्हणे नंतर योग्य वेळेस येईल. आता सांगत नाही ती कथा.
आणि योग्य वेळेस गेले त्यावेळेस ती महारोगाने ग्रस्त होती आणि त्यावेळेस बोधिसत्वाने तिची सेवा केली. यांनी पण सेवा चालली, बाहेर आले, लोक म्हणले आम्ही तर देव नाही पाहिला. म्हणजे पण मी देव पाहिला. अरे त्याच्यात देव होता, मी दर्शन घेतलं, तुम्हाला दिसला नाही. सेवा, रोग्यांची सेवा. विनय, हा रोग्यांची. तिसरी सेवा पोरांची. लहान पोरं असतात, स्वतःचं करू शकत नाही, म्हणून लहान पोराला कंटाळलं न पाहिजे. नाही तर माझा देवपूजा गेली, माझं फलान गेले, पोरग त्रास देतं. अरे त्याच्यातनं देव बोलतोय. देव म्हणजे शंख चक्र गदा असं ते एवढं आपण आणलेलं बाजारातून म्हणजे देव? बरोबर नाही. त्याचे त्या माध्यमातून देव घेत असतो. आता तो उदाहरण यायले पण जाऊ द्या म्हटलं. ही सेवा लहान पोरांची, अजून म्हाताऱ्या माणसांची, त्याची काठी झालं पाहिजे योग्य वेळी. त्यांची सेवा, आदरणीय लोकांची सेवा केली पाहिजे. हे अभ्यंतर तप आहे. त्या सेवेमधनं फळ काय मिळतं? सेवेमधून देखील प्रभू तप देतो, ताप देतो, पुण्य देतो. आणि सेवा म्हणजे नुसतं हे नाही, पैशानी, अन्नधान्यानी, सगळ्या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता. विनय, विनय म्हणजे नम्रता. तुम्ही वाकले की अहंकार कमी झाला म्हणून समजा. तनु मनु जीवे चरणासी लागावे. तनानी मनानी चरणावर डोकं ठेवलं पाहिजे. तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. बस विनयमध्ये आलं. गर्व नको, गर्व येताच कामा नये. अगर्वता पाहिजे आणि दास्य भाव असला पाहिजे तुमचा नेहमी उभे. आता सांगत नाही जास्त, कारण कॅसेट वाढेल. नेहमी आपण बोलतोय या विषयावर. विनय, नम्रता. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. अरे नुसतं जरी तुम्ही नम्र झालात तर अनंत शक्ती ब्रह्मांडातून येऊन तुमच्या ब्रह्मरंध्रातून पिंडामध्ये साठवले जाते. असं तुकाराम म्हणतात, नम्र झाला भूता. भूत मात्रेला भगवंत जरी समजला आणि नम्र होऊन तुम्ही जरी नमस्कार केला तर ब्रह्मांडीय शक्ती ह्या ब्रह्मरंध्रातून तुमच्या पिंडामध्ये येते. त्याने कोंडिले अनंता. ह्या देहामध्ये अनंत कोंडला म्हणून समजा, खेचून घेतले जाते. म्हणून विनय फार काम करतो. शरीरोत्सर्ग हेही तप आहे. घाम बाहेर पडला पाहिजे, लॅट्रिन संडास सगळ्या साफ झाल्या पाहिजेत, सगळे दोष शरीरातले बाहेर आले पाहिजेत. आता आम्हाला लॅट्रिनच होत नाही, तप नाही, बरोबर नाही. मग कोणी म्हणतं आमचा कोठा इतका जड आहे, कधी चांगला होईल माहिती नाही. तपावर अवलंबून आहे. आणि तप किती करावे लागेल माहिती नाही. प्रतीक्षा करा. सहा आहे स्वाध्याय. स्वाध्याय
हा स्वतंत्र विषय आहे. पण जैनांनी स्वाध्याय म्हटलंय, नियमाचा तो भाग आहे. आता स्वाध्याय मला घ्यायचा आहे म्हणून आता तो जो स्वाध्याय आहे इकडे देखील भगवान पतंजलींनी मांडला आहे. तपानंतर स्वाध्यायच येतं चौथा भाग नियमामध्ये. तपानंतर स्वाध्याय येतो. स्वाध्याय म्हणजे कल्याणप्रद शास्त्र अध्ययन, नामजप, स्तोत्रपठन, गुणानुवाद, साधना याला स्वाध्याय म्हणतात. तुम्ही रोज कुंडलिनी जागृत झाल्यानंतरची जी आपली साधना चालते ती सतत साधना करणे स्वाध्याय झाला. सतत नाही आम्ही फक्त शुक्रवारी करीत असतो बरं का, आणि तुमची 3 तास असते त्यावेळेस मी 1 तास येऊन बसतो, स्वाध्याय नाही. रोज नियमितपणे ठरलेल्या वेळेवर आणि ठरलेल्या टाईममध्ये साधना करणे दॅट इज स्वाध्याय. नियमित. आणि तुम्ही साधक नसाल तर नामजप हा स्वाध्याय, स्तोत्रपठन स्वाध्याय. काय तुम्ही एकदा नियम केला तो नियम कंटिन्युअस पाळणं, रोज पाळणं, वेळेवर आणि तितक्या वेळपर्यंत, आणि तसाच तो केला पाहिजे नित्य नियमाने, त्याला स्वाध्याय म्हणतात. प्रभूचं गुणानुवाद काहीही करा याला स्वाध्याय म्हटलंय. पाचवा भाग येतो ईश्वर प्रणिधान. का तपही वाढवायला स्वाध्याय जरुरी आहे. एके दिवशी 8 तास साधना केली आणि महिनाभर गुल नाही, स्वाध्याय. का तप कसं वाढेल, टिकेल कसं, म्हणून स्वाध्याय जरुरी आहे. नित्य नियमितपणा, कंटिन्युअर. म्हणजे आता स्वाध्याय म्हणजे आपल्या भाषेत कंटिन्युटी, डेफिनिटी, सिन्सिअरिटी. कंटिन्युटी रोज कंटिन्युटी, डेफिनेट बसलं पाहिजे त्याच वेळेस, आणि सिन्सिअरिटी, सिन्सिअर असलं पाहिजे. विद्यार्थ्यांनाही हे 3 कामे आहेत. पण विद्यार्थी स्वाध्यायी आहे का, म्हणजे कंटिन्युटी आहे का, डेफिनिटी आहे का, आणि सिन्सिअरिटी आहे का, हे 3 तुम्ही पण लिहून घ्या. रोज तुम्ही अभ्यास वेळेवर करता का, त्याच वेळेस करता का, तितकाच करता का. कंटिन्युटी, डेफिनिटी, सिन्सिअरिटी म्हणजे स्वाध्याय. 5वं आहे ईश्वर प्रणिधान. स्वाध्यायमध्ये एकदा मी उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला. ते उदाहरण असे, नारायण बापू खरे होते. हे नारायण बापू खरे गांधीजीचे परमस्नेही आणि वर्ध्याला असताना गांधीजी रोज प्रार्थना नित्यनियमाने करायचे. सहा वाजता प्रार्थनेची वेळ असायची. बापूजींची प्रार्थना कधी चुकली नाही. 6 म्हणजे 6. आणि नारायणराव खरे हे संगीतकार होते, गायक होते, आणि ते रोज याला जायचे प्रार्थनेला. एक क्षण असा आला, एक दिवस असा आला की मुलगा डेथ बेडवर, एकुलता एक मुलगा मरणासन्न अवस्थेत, आणि आत्ता प्राण जाणार ही स्थिती. आणि हे निघाले काठी घेऊन कुठे, प्रार्थनेला. बायकोनी सांगितलं, नातेवाईकांनी सांगितलं, नारायणराव थांबा, प्रार्थने येईपर्यंत मुलगा राहील याचं खरं नाही, तुम्ही थांबा. नाही म्हणाले, मी थांबणार नाही आणि प्रार्थना चुकवणार नाही, लक्षात घ्या.
नारायणराव गेले, उभे राहिले आणि प्रार्थना करीत असताना एक माणूस पळत आला, कानात काहीतरी सांगितलं. यांनी प्रार्थना पूर्ण होऊ दिली. बापूंचं लक्ष होतं. प्रार्थना संपल्यानंतर बापूंनी विचारलं, नारायणराव, एक माणूस आला, कानात तुमच्या काहीतरी सांगितलं प्रार्थनेच्या वेळेस, निघून गेला, काय झालं? म्हणले, बापू, तो जो माझा मुलगा होता ना, त्याचं नाव काय होतं की, ज्याने दिला होता ना तो घेऊन गेला. बस एवढंच. ज्याचा होता तो घेऊन गेला. पण प्रार्थना नाही सोडली. याला म्हणतात स्वाध्याय. किती अडचणी आल्या, मी नाही सोडणार माझी साधना, माझं साध्य आणि साधना याच्यावर अखंडित प्रेम, सिन्सिअरिटी, डेफिनिटी आणि कंटिन्युटी, दॅट इज स्वाध्याय. आणि जे स्वाध्याय करतात ते पात्र आहेत. जुळलं तर करणार बरं का, मी तुम्हाला आधी सांगतो. अरे भीष्माचार्य किती दिवस लढले? 9 दिवस. रोज लढत होते. जखमा झालेल्या असतील, शरीरावर घाव असतील, पण रोज 4 वाजता उठून साधना करायची 2-3 तास. आणि त्याच्यामध्ये दुर्योधन पत्नी सम्राज्ञी यायची आणि दर्शन घ्यायची, अखंड पुत्र सौभाग्यवती भव म्हणायची. युद्धामध्ये साधना, काही नाही, फरक काही पडत नाही. स्वाध्याय आहे ना. जीवनात हे घेतलं, काही झालं तरी मी साधना करेल. कोणी मरो, राहो, जगो, वाचो, संकट येो, मी सोडणार नाही. दॅट इज स्वाध्याय. काय म्हणतात, सुतक पडलं, करावी की नाही साधना? साधनेला सुतक आणि खायला नाही. खरंच सुतक खाण्यासाठी पाहिजे. 12 दिवस नाही खाल्लं तर जमत नाही का? हे काही म्हणता. देवासाठी सुतक आहे तुम्हाला, साधनेसाठी सुतक आहे तुम्हाला, बाकी कशाला सुतक नाही. नवल वाटतं मला. पण स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. 5वं, ईश्वर प्रणिधानामध्ये ईश्वर भक्ती, आराध्य देव ईश्वर असला पाहिजे. मन, वाणी, शरीराने ईश्वरासाठी ईश्वर अनुकूल कर्म करणे याला ईश्वर प्रणिधान म्हणतात. ईश्वर प्रणिधान म्हणजे ईश्वर भक्ती. तुमचा ध्येय ईश्वर असला पाहिजे. कोणासाठी करतायत? बायकोसाठी. चांगली बायको मिळावी म्हणून साधना करतोय, पैसा मिळावा म्हणून साधना करतोय, आरोग्य चांगलं व्हावं म्हणून साधना करतोय, नो परीक्षा पास व्हावं म्हणून साधना करतोय. नाही, ईश्वर प्रणिधान फक्त ईश्वरासाठी करतोय. लक्षात घ्या. साध्य ईश्वर, ध्येय ईश्वर, बाकी काही नाही मागायचं. आणि कशाने ईश्वर भक्ती? मन, वाणी आणि शरीराने. तुमच्या मनाच्या सर्व गतिलहरी, मनाच्या मतिलहरी, मनांच्या बाह्य वृत्तीलहरी, बाह्य वृत्तीलहरी, गतिलहरी आणि मतिलहरी ईश्वराकडे व्हायला पाहिजेत. काय वाक्य आलं? ईश्वराकडे आत व्हायला पाहिजे. मन, वाणी म्हणजे मनाने प्रत्येक गोष्ट विचार करायचा ईश्वराचा. माणसाला पाहिलं, अरे भगवंताने काय, भगवंत ह्या रूपात आला,
मी ईश्वराला बोलतोय, याला बोलतोय तर मन, वाणी, वाणीद्वारे देखील ईश्वर. काही लोक उगच, काही लोकांनी एक वेगळंच केलं आहे. काय झालं? अविनाश राम राम राम, कधी आला? राम 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 राम, कुठे गेला? राम राम. असं नाही म्हणायचं, नाटक नको. मन, वाणी, वाणीद्वारे ईश्वराला आवडेल त्या भाषेमध्ये सतत बोलणे. ईश्वराला धसकट आवडतं की वाणी, का गोड आवडते? माधुर्ययुक्त आवडते की कशी रसाळ आवडते? ती वाणी आपण टाकली पाहिजे. नम्रता वाचक आहे का? तशी वाणी, वाणीद्वारे. आणि शरीराने, शरीर ईश्वराच्यासाठी जगणं, ईश्वर कार्यासाठी झिजणं, ईश्वर कार्य, ईश्वराचा पर्पज आणि हेतू, त्याच्यासाठी झिजणं, ईश्वर कार्यासाठी झिजणं, मन, वाणी, कर्माद्वारे, याला ईश्वर प्रणिधान म्हणतात. आणि ईश्वर अनुकूल कर्म करणे, ईश्वर ज्याच्याने जवळ येईल ती कर्म केली पाहिजे मन, वाणी आणि शरीराने. ज्याच्यामुळे ईश्वर जवळ येईल तीच कर्मे केली पाहिजे, ते सत्कर्म केले पाहिजे. ज्याच्यामुळे ईश्वर दुरावेल ती कर्म करू नये. आता तुम्ही इतके छान साधक आहात, इथे लांबवलं 1-2 तास जाईल म्हणून लांबवत नाही. ईश्वर प्रणिधान, ईश्वरानुकूल कर्म करणं, ज्याच्यामुळे ईश्वर जवळ येईल. ईश्वराला जवळ येऊ वाटेल ते कर्म करा, ईश्वर प्रणिधान. आता आपण 5 गोष्टी संपल्या नियमाच्या. म्हणजे यमाच्या कोणत्या होत्या? अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. यमान सेवेत सततम न नित्यम नियमान बुधा, यमान पतत्य कुर्वानो नियमान केवलान भजन. मनुस्मृती. नियमाचं कोणतं आहे? शौच, संतोष, तपः, स्वाध्यायेश्वर प्रणिधानानि नियमाः. नियम कशाला म्हणतात? पवित्रता, संतोष, ईश्वर प्रणिधान, तप आणि स्वाध्याय, याला म्हटलंय नियम. आता याचे फळ काय? फळ मिळतं. कोणी म्हणलं बरं फळच काय मिळतं? आम्ही फळाचे उगीच दगड मारायचे का? उगीच मारायचे झाडाला? आंब्याचं झाड आहे, दगड मार, उगीच मारायचे का? आंबा तर दिसेना, असं वाटतं की नाही आपल्याला? निस्ताच मार. निस्ता कशाला मारायचा आहे? आंबा आहे का सांगा ना, आणि आंबा पडेल का सांगा ना. तर त्याच्यासाठी आपण फळ काय मिळतं हे पाहू. अहिंसेचं फळ काय?